नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभय देवड आहे. आज काही दारू पिलेलो नाहीये, ईश्वराची कृपा आहे. हाय अभय भाऊ. हाय हाय. आणि अनमॅनेजेबल झालेल्या आयुष्याला मॅनेज करायचा प्रयत्न सुरू आहे, वन डे ॲट अ टाइम. सोबर आहे मित्रांनो, फिजिकल आणि मेंटल दोन्ही प्रकारे सोबर आहे. बिल जे म्हणतो की सिमिंगली होपलेस स्टेट ऑफ माइंड अँड बॉडी. बिल म्हणतो की बॉडी आणि माइंड होपलेस आहे. मी म्हणतो बॉडी, माइंड आणि स्पिरिट हे होपलेस झालेलं होतं. मी एवढा होपलेस होतो की एवढा निराश झालेलो होतो की कदाचित मला कुत्र्याने जरी सांगितलं असतं की हे कर, तर मला करायला लागलंच किंवा पडलंच असतं, अशा अवस्थेत होतो. म्हणजे काही सुचत नव्हतं, काय करायचं, कसं करायचं, कुठे जायचं. कुठल्याही प्रकारचा मार्ग मला मिळत नव्हता. आणि त्यावेळेस असं म्हणलं जातं की जेव्हा सगळे मार्ग संपतात तेव्हा ईश्वर एक शेवटचा रस्ता दाखवतो, आणि तो असतो अल्कोहोलिक अनॅनिमसचा. परंतु अल्कोहोलिक अनॅनिमस मध्ये माझी एंट्री फार लवकर झालेली नाहीये आणि सहजरित्या झालेली नाहीये. जगातली सगळ्यात कॉस्टलीस्ट मेंबरशिप म्हटलं जातं या फेलोशिपला. तर इकडे मेंबर बनण्यासाठी काय गमवायचं हे प्रत्येकाने ठरवायचं असतं, आणि मला खूप काही गमवून यायला लागलेलं आहे. आपले बांधव सांगतात की देर आर नो फीज अँड नो ड्यूज, म्हणजे कुठल्याही प्रकारची वर्गणी अथवा थकबाकी नाहीये. परंतु मला असं वाटतं की खूप काही गमवावं लागतं. ही शक्तिहीनता किंवा अल्कोहोलिक अनॅनिमसची मेंबरशिप, मी आज म्हणतो की मी जागतिक संघटनेचा सभासद आहे, हे म्हणण्यासाठी मला चारी मुंड्या चिथून अल्कोहोलिक अनॅनिमस मध्ये यावं लागलेलं आहे. सहज साध्या पद्धतीने मी अल्कोहोलिक अनॅनिमस मध्ये आलेलो नाहीये, किंवा मी ते मान्यही केलेलं नाही की मी बेवडा आहे. 2019 मध्ये अल्कोहोलिक अनॅनिमस मध्ये किंवा अल्कोहोलिक अनॅनिमस मध्ये माझी एंट्री परत झाली ह्याचा अर्थ 2014-15 मेसेज मिळालेला होता, परंतु तो मी नाकारलेला होता. मला मान्य नव्हतं की मी शक्तिहीन आहे किंवा माझं जीवन अनमॅनेजेबल आहे. ह्या गोष्टी मी कदापि मान्य करायला तयार नव्हतो, कारण माझ्याकडे सर्व काही होतं आणि दारुड्याची व्याख्या माझ्या बाबतीतली फार वेगळी होती. त्यामुळे मी ते मान्य नाही केलं. पण 2019 मध्ये दारूच्या फटक्यांनी रेटत मला अल्कोहोलिक अनॅनिमसच्या दारापर्यंत आणलेलं होतं. मला समजलेलं होतं की जर मी पिलो तर मरणार, पण मला ह्यातून निघायचंय. आणि ते निघण्यासाठी किंवा कदाचित मला ती आत्मीयता माझी परमेश्वरापर्यंत पोहोचली असेल, किंवा ती माझ्या आईची प्रार्थना परमेश्वरापर्यंत पोहोचली असेल, म्हणून मला अल्कोहोलिक अनॅनिमस मध्ये चा मार्ग परत मिळाला. असं म्हटलं जातं की फार क्वचित लोक असतात ज्यांना परत अल्कोहोलिक अनॅनिमसचा मेसेज मिळतो, त्यातला मी एक आहे. 17व्या वर्षी मी दारू पिलेलो होतो. मला दारूबद्दल प्रचंड घृणा होती. माझ्या कुटुंबामध्ये माझ्या बापाला मी दारू पिताना पाहिलेलं होतं, आणि त्यानंतरची जी वाताहत झालेली आहे ते देखील मी पाहिलेलं होतं. आणि एक बाजू अशी होती की मी माझ्या बापाला आनंद व्यक्त करतानाही पाहिलेला आहे. ते दारू प्यायचे, माझे आजोबा, माझे काका, माझे वडील, आणि त्यांच्यामध्ये एक मोठा बदल व्हायचा. त्याला कम्प्लीट सायकिक चेंज म्हणतो आपण. आणि तो सायकिक चेंज मी माझ्या बापांमध्ये होताना पाहिलेला होता, माझ्या आजोबांमध्ये, माझ्या काकांमध्ये, माझ्या वडिलांमध्ये. माझे वडील काहीशे हिटलर सारखे राहायचे, परंतु दारू पिल्यानंतर ते चांगले बोलायचे. आणि परंतु एक काळ असा आला की कुटुंबामध्ये फार वाताहत सुरू झाली या दारूमुळे. त्यांच्या शारीरिक प्रकृती खालावली लागली. आणि त्यावेळेस माझ्या आईने मला सांगितलेलं, दारुडे पण हा आपल्या घराला श्राप आहे, दारू पिऊ नकोस. आणि मी ठरवलेलं की बघूया आपण पुढच्या पुढे, पण आता प्यायची नाही. पण ह्या सगळ्या गोष्टींचा मला त्या 17व्या वर्षी विसर पडला, आणि मी तो दारू प्यालो मित्रांनो. मला त्याचा रंग नाही आवडला, मला त्याची स्वाद देखील नाही आवडला. तुरट चव होती त्याची, उग्र वास होता. आणि मी ती पिली मित्रांनो, आणि काही वेळानंतर माझ्यामध्ये काहीतरी बदल झाला. तो बदल मला अपेक्षित होता आणि मला हवासा होता.
आणि त्या बदलामुळे माझ्यामध्ये एक करेज आलं. अभय हा एक अर्धवट व्यक्तिमत्व आहे, अपूर्ण व्यक्तिमत्व आहे. आणि त्या दिवशी त्याला ती दारू मिळाली आणि अभय हे पूर्ण व्यक्तिमत्व झालं. म्हणजे मला जे हवं होतं ते मी करू शकत नव्हतो, परंतु त्या दिवशी मी करू शकलो. आणि मला वाटलं की कदाचित हे माझ्यासाठी बनवलेलं आहे यार. माझ्या बापाला दारू नाही पिता आली, समाजातल्या इतर लोकांना दारू पिता नाही आली, मी पिऊ शकतो. ही धारणा, ही भावना माझ्या मनामध्ये ती ती स्वतःशीच बोलत होतो. आणि हा प्रवास सुरू झाला मित्रांनो. आजाराला म्हणलं जातं परमनंट प्रोग्रेसिव्ह अँड पॉवरफुल डिसीज. ते अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये आल्यानंतर जाणवतं किंवा समजतं किंवा बोललं जातं. आणि त्यावेळेस माहिती नव्हतं काही असं असतं. सुरुवातीच्या काळामध्ये माझ्याकडे चॉईस असायचा, काय प्यायची, कशी प्यायची, कधी प्यायची, कुठे प्यायची, कोणाबरोबर प्यायची. आता रुड्या वाचल्यात अमृत भाऊंनी तर दारूची नाव नाही घ्यायची. एखाद्या नवीन बांधवाला ऑब्सेशन येऊ शकतं, त्यामुळे ते मी टाळतो. ह्या सगळे चॉईस माझ्याकडे होते. एक ठराविक वेळी प्यायची, ठराविक मित्रांबरोबर प्यायची, ठराविक बारमध्ये प्यायची, ठराविक दिवशी प्यायची आणि किती प्यायची मापामध्ये. परंतु जसं वय वाढत गेलं ना तसं मद्य वाढत गेलं, दारू वाढत गेली. मी लोअर मिडल क्लास फॅमिलीमधून बिलॉंग करतो, तर माझ्याकडे पैसे नसायचे. माझी आई माझ्या वडिलांची नोकरी करायची, वडिलांचं निधन झालेलं होतं, भलं मोठं कर्ज होतं. प्यायची असायची परंतु पैसे नसायचे, मग खोटं बोलायला लागायचं. एक अमुक अमुक गोष्टीसाठी पैसे पाहिजे, कॉलेजमध्ये प्रोजेक्ट आहे. खोटं पकडलं गेलं तर मग चोरी करायला लागलो. ह्या गोष्टी घडत गेल्या. थ्री फोल्ड डिसीज मधला जो पार्ट आहे, स्पिरिच्युअल बँकरप्सी किंवा स्पिरिच्युअल इलनेस, तो कधी माझ्यामध्ये आला ते मला कळलं नाही. खोटं बोलणं, चोरी करणं, फसवणं, ह्या गोष्टी सुरू झाल्या. पहिला घोट आणि शेवटचा घोट. अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये आल्यानंतर माझा स्पॉन्सर म्हणतो, पहिल्या घोटातलं आणि शेवटच्या घोटातलं अंतर काय आहे हे मोज. पहिला घोट पिताना सगळं काय होतं, शेवटचा घोट पिताना काहीच नव्हतं. माझी आई समजवत होती, सांगत होती, रडत होती. पण मला असं वाटायचं की नाही, असं काही नाहीये. सगळेच एवढी पितात जेवढी मी पितो. त्यांना जे दिसत होतं ते मला दिसत नव्हतं. जसं त्या बिलच्या कहाणीमध्ये लुईसला जाणवत होतं, तसंच माझ्या कुटुंबाला जाणवत होतं किंवा मला त्रास होत नव्हता परंतु त्यांना होत होता. त्यांना समजत होतं की आता हे बेवडं बनायला लागलेलं आहे. आणि त्या गोष्टींकडे मी दुर्लक्षित करायचो, कारण सोयीच्छेचा धुमाकूळ, सेल्फ विल रन रायड. कारण मी कमवायला लागलेलो होतो त्यापर्यंत. घरामध्ये थोडे पैसे दिले की झालं. पुरुष होण्याचं मी संपूर्ण कार्य, कुटुंब प्रमुख होण्याचं संपूर्ण कार्य मी पूर्ण करतोय असं मला वाटायचं. मग बाकी मला मजा करायला हरकत काय, दुनिया मजा करते आणि मी केली तर मग वेगळं काय केलं. आणि सरकारने मान्यता दिलेली आहे, तर ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं गैरकृत्य किंवा गैरवागणं मी करत नाहीये, तर मी हे करू शकतो. आणि मला नेहमी बापाचं उदाहरण नाही द्यायचं. त्याला पिता नाही आली मी म्हणायचो, त्या लोकांना पिता नाही आली. मी बघ, मी खोटं बोलून नाही पित आज, पहिलं पित होतो, चोरी करून पित नाही आज, स्वतःच्या पैशाने पितो. ह्या गोष्टी मी माझ्या आईला आणि इतर लोकांना सांगायचो. ते सांगायचे, ते समजवायचे, मी ऐकत नव्हतो. आणि ह्या गोष्टी कधी वाढत गेल्या, ती दारू कधी वाढत गेली, माझा अहंकार कधी वाढत गेला, हे मला समजलंच नाही. जेव्हा मी दारू प्यायचो नाही तेव्हा मी प्रचंड भीतीग्रस्त असायचो, अस्वस्थ असायचो. माझ्यामध्ये तो उत्साह नसायचा किंवा माझ्यामध्ये तो आत्मविश्वास नसायचा. माझ्यामध्ये तो एकटेपणा जाणवायचा. मी लोकांमध्ये असायचो तरी एकटा असायचो. पण 2 घोट माझ्या शरीरात गेले की मी
काय माझ्यामध्ये कमालीची ऊर्जा यायची. आणि त्या दारूच्या पहिल्या घोटाकडे मी आकर्षित होत जायचो मित्रांनो. हा प्रवास वाढत गेला. सुरुवातीच्या काळामध्ये चांगली नोकरी लागलेली होती, परंतु या दारूमुळे ती नोकरी गमवावी लागली. कारण दारूचं प्रमाण वाढलेलं होतं आणि कालांतराने राऊंड द क्लॉक 24 तासाचा बेवडा मी झालेलो होतो. माझ्यासाठी वेळ राहिलेली नव्हती, माझ्यासाठी मित्र राहिलेले नव्हते, माझ्यासाठी ब्रँड राहिलेला नव्हता, माझ्यासाठी जागा राहिलेली नव्हती. कुठेही प्यायला बसायचो. सुरुवातीच्या काळात बियर तर बियरच प्यायचो. माझ्या ब्रँडची बियर नसेल तर मी कॅन्सल करायचो आणि उठून यायचो मी. परंतु मागे वळून पाहिल्यानंतर अशी काही उदाहरणं माझ्या समोर आली. त्या उदाहरणांमधून माझी शक्तिहीनता काय हे मला जाणवतं. मला एक गोष्ट आठवते की मी 2 ऑक्टोबरला मी बारमध्ये ड्युटीला होतो, ड्रायडे होता, सुट्टी होती आणि मला प्यायची होती म्हणून मी गेलो आणि नंतर लक्षात आलं आपल्याला सुट्टी तर आज आहे, दुकानं बंद आहेत, मग प्यायची कशी? आता प्यायची ठरवलं तर प्यायचीच आहे, मग झक मारून गेलो एका बियर शॉपीवर गावामध्ये. इकडे गेल्यानंतर मी म्हटलं की एक बियर है क्या? बोला बियर है पर वो गरम है. मैं बोला दिखाओ कितना गरम है. आणि ती जसं ते दूध असतं ना गरम, तशी ती बियरची बाटली गरम लागत होती. काही महिन्यांपूर्वी, काही वर्षांपूर्वी थोडी जरी मला बियर गरम वाटली की मी रिजेक्ट करायचो किंवा तो ब्रँड नसला तरी मी रिजेक्ट करायचो. पण त्यावेळेस मित्रांनो मी ती बाटली त्याच्या हातातून हिसकावून घेतली, त्याला पैसे दिले. गरम बाटली, गरम पाण्यापेक्षाही भयानक बियर लागते. जर कोणी पिले असेल तर तो अनुभव घेतला असेल तर माझ्याशी आयडेंटिफाय करू शकतो तो. मी ती उघडली, पिली गटागटा आणि मी त्याच्यावर नाही थांबलो, दुसरी परत गरम बाटली पिली. ह्या गोष्टी मला जाणवतात. सुरुवातीच्या काळात मला किती प्यायची तेवढीच मी पिऊन उठवत होतो, परंतु हळूहळू माझा कंट्रोल जावा लागला. कंट्रोल जायला लागला. मी ठरवत होतो त्यापेक्षा जास्त पित होतो. माझ्या ब्रँडची नसली तरी मी पित होतो. पैसे कमी असले तरी मी ऍडजस्ट करून पित होतो. हे अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये आल्यानंतर मला आता जाणवतं, पण त्यावेळेस ते जाणवलं नाही. माझा भाऊ आहे, माझा लहान भाऊ आहे, मावशीचा मुलगा आहे. तो आज देखील त्याच ब्रँडची दारू पितो. चॉईस आहे त्याच्याकडे. माझ्याकडे चॉईस राहिला नव्हता. टू बी ड्रिंक, नॉट टू बी ड्रिंक. इट इज अ नॉट अ चॉईस, इट इज अ कंपल्शन. म्हणजे पिणं न पिणं हा माझ्यासाठी पर्याय नव्हता. मला झक मारावी लागायची. मी ती बाटली उचलावी लागायची, तो ग्लास उचलावा लागायचा आणि प्यावीच लागायची. एक वेळ अशी आली की मित्रांनो मी दारू पित नव्हतो, तर मी दारू माझ्या शरीरामध्ये ओतत होतो. ही एक वेळ आली माझ्या बाबतीमध्ये. म्हणजे अशी वेळ होती ती की मला उलटी निघायची आणि ती उलटी मी परत माझ्या शरीरात टाकायची. माझा बाजूचा मित्र मला म्हणायचा, अरे उलटी आ रहा है तो निकाल ना, उसको क्यों पी रहा है. आणि मी त्यावेळेला म्हणायचो, अरे तेरे को क्या बोलू मैं अभी, वो किक नहीं मिलता है. किक. मी उलटी पिलेलो आहे, कारण मला ती तार पाहिजे. शरीर पण मला सांगत होतं ती दारू आता बाहेर टाक, मरशील साल्या, पण मी ऐकत नव्हतो. माझे मित्र मला सांगायचे पिऊ नकोस, तरी मला प्यावी लागायची. माझी आई शपथा द्यायची, वचनं द्यायची, रडायची. मी शपथा घ्यायचो, वचनं द्यायचो आणि पिऊन यायचो. हे माझ्या बाबतीतलं सत्य आहे.
मी अनेक वेळा शपथ घेतलेल्या आहेत, अनेक वेळा लिहून दिलेल्या आहे, अनेक वेळा गोड आश्वासनं दिलेली आहेत. आणि काही वेळातच, काही दिवसातच, काही आठवड्यातच, कधी कधी महिन्यात मी पिऊन आलेलो आहे. अशी अनेक उदाहरणं मी माझ्या पॉवरलेसनेस मध्ये मी शोधून लिहिलेली होती मित्र. मला एकदा वॉर्निंग देण्यात आलेली होती की देखो अभी आपका काम तो बहुत बढ़िया है, तुमचं काम खूप चांगलं आहे, पण तुम्ही कामावर येतच नाही ना, मग काम कुठून करणार. ही शेवटची वॉर्निंग आहे तुमच्यासाठी. त्याच्यानंतर जर दारू पिला तर तुम्हाला कामावर नाही ठेवणार, मॅनेजमेंट ऍक्शन घेईल मग. आणि त्यावेळेस मी म्हणलं सर, ह्याच्यानंतर तुम्हाला ती वेळच येणार नाही, मला एक शेवटची संधी द्या. त्यांनी माझा परफॉर्मन्स पाहून मला ती संधी दिली. संधी दिली मला त्यांनी. मी बेवडा आहे ना, पुढचंच बोलतो मी. मी बोललो सर, ह्याच्यानंतर जर तुम्हाला माझं रेकॉर्ड खराब मिळालं, मी अब्सेंट राहिलो, तर मला सॅलरी देऊ नका, मला कामावर घेऊ नका. काही दिवस मी एकदम पंक्च्युअल राहिलो मित्रांनो. त्या जुन्या मित्रांपासून दूर झालो, दारुड्या मित्रांचे फोन उचलणं बंद केलं, काम एके काम, फोकस. सकाळी उठायचं, नाश्ता करायचा, जरा वेळ झोपायचं, परत कामाला जायचं, परत रात्री यायचं, ते जेवायचं आणि झोपायचं. हेच ठेवलं मी. परंतु काही दिवसांनी मी ते विसरलो की मला एक शेवटचं संधी देण्यात आलेली होती. मी त्यांना कमिटमेंट केलेलं होतं. आणि घरी येताना रात्री माझा एक जुना मित्र भेटला. तो प्यायलेला होता, त्याच्या हातात एक बाटली होती, तो पार्सल घेऊन निघालेला. तो म्हणला चलो 10 मिनिट खडे खडे मैं मारूंगा, आप तुम तो दारू नहीं पी रहे हो. मी बोललो चला सिगरेट प्यायला हरकत काय, अशी पण प्यायची नाहीये. तर मी गेलो त्याच्यासोबत. त्यांनी बाटली उघडली मित्रांनो. माझ्या युक्त्या, माझ्या शक्त्या सगळं मी वापर करत होतो. तरीही ती बाटली उघडल्यानंतर त्यांनी फक्त मला म्हणलं पिये का क्या, आणि माझी सगळी युक्ती, माझी सगळी शक्ती तिकडे संपली आणि मी ती बाटली घेतली आणि तोंडाला लावली. माझी अक्कल हुशारी, माझी बुद्धिमत्ता, मी नाही पिणार, मी सिगरेट पिणार, मला काय प्यायची गरज आहे, मी तर फक्त थांबणार आहे, मी तर फक्त बोलणार आहे, मी तर काही वेळ त्याच्यासोबत घालवणार आहे. हे सगळं मी केलेलं प्लॅनिंग कुठे गेलं समजलंच नाही मित्रांनो. आणि तो पहिला गुट घातक, फर्स्ट ड्रिंक डज द डॅमेज आपल्याकडे म्हणलं जातं, हे त्यावेळेस माहिती नव्हतं. ते मी पिली, त्याच्यानंतर तो घरी गेला, पण मी नाही घरी जाऊ शकलो. मला झक मारत बार शोधावा लागला. मी त्याच्यानंतर घरी कधी आलो, कसा आलो, कुणी आणलं, कुठल्या परिस्थितीत आलो, जेवलो की नाही, हे मला काहीच आठवत नाहीये. म्हणजे दारू पुढे मी कितीही अक्कल हुशारी लावली, दारू पुढे मी कितीही माझ्या युक्त्या लावल्या, दारू पुढे मी कितीही माझे प्रयोग करण्याचा मी प्रयत्न केले, मी अयशस्वी झालेलो आहे. ब्रँड बदलले. मला वाटलं यार ती दारू चांगली नाहीये, ती डुप्लिकेट दारू आहे. आपण काय करू, तो ब्रँडच नाही प्यायचा, त्या बारमध्येच नाही बसायचं, त्या बारमध्येच जास्त होते साला. त्या बारमध्ये बसलो की टांगा पलटी होतो आपला. बर, शहरामध्ये मी ते मित्र भेटतात ना, त्या मित्रांमुळे मला दारू प्यावी लागते. तर मी काम करतो, हे मित्र सोडतो, गावाला घेतो ऍडमिशन. गावाला गेलो, पण मला 4 मित्र जमवणं किती अवघड आहे का माझ्यासाठी. आणि ते पण दारू पिणारे मित्रांशी तर माझी लगेच गट्टी जमते, लगेच मैत्री होते. मी शहरावरून गाव, गावावरून शहर,
ह्या बार मधून त्या बारला, ह्या ब्रँड मधून त्या ब्रँडला, नंबर बदलणं, जागा बदलणं, सर्व काय केलं, पण त्याचा काहीही परिणाम झाला नाही किंवा त्याच्यातून काहीही साध्य झालेलं नाही. रिझल्ट 0 मिळालेला आहे. म्हणजेच काय, मी दारू पुढे प्रत्येक वेळेस हारलेलो होतो, पण मी हार मान्य करणाऱ्यातला नाहीये. ते 12/12 मध्ये पहिली ओळ देतो ना, की संपूर्ण पराभव स्वीकार करणं ह्याच्यापेक्षा मोठी दिवाळखोर असू शकते का? नाहीये. अभय हरलाय, अरे हे मान्य करणं अभयसाठी किती अवघड आहे. अभय दारू पिऊ शकत नाही, हे अभयसाठी मान्य करणं किती अवघड आहे. हा आजार झालाय, मी संपूर्णपणे पराभव स्वीकार करायला पाहिजे, हे मी मान्य करेन नाही हो. माझे शस्त्र, माझे अस्त्र, माझ्या युक्त्या, माझी बुद्धिमत्ता, माझी चालाकी, माझं शिक्षण, माझा पैसा, सगळ्यांचा वापर करतो मी, पण शेवटला एकच परिणाम मिळतो, दारू लोळवते. दारू लोळवते आणि ते मला वेळोवेळी लोळवलेलं आहे. 4 हॉस्पिटलायझेशन झाले. पहिल्या हॉस्पिटलायझेशनला सर्वजण आलेले, दुसऱ्या हॉस्पिटलायझेशनला आई आली, तिसऱ्या हॉस्पिटलायझेशनला कोणीच नाही आलं, चौथ्या हॉस्पिटलायझेशनला स्वतःच ऍडमिट झाले. पण मी शक्तिहीन आहे, मी षंड आहे, मी लाचार आहे, हे मी मान्य नाही करणार. मी स्वतःला समजवणार, स्वतःची समजूत काढणार की आपले स्टार खराब आहेत, राहू केतूंची दशा खराब आहे. उठ पे बेटे आदमी को कुत्ता काटता है, तसे अपना समय खराब आहे. मी लोकांना दोष देईन, मी माझ्या नातेवाईकांना दोष देईन, त्या वेळेला दोष देईन, त्या परमेश्वराला दोष देईन, पण त्या दारूला दोष नाही देणार. आणि दिला तर त्या शेवटच्या घोटाला दोष देईन, त्या पहिल्या घोटाला दोष नाही देणार. मी नेहमी त्या शेवटच्या घोटाला दोष देतो. अरे वो लास्ट का पिया ना, इसके लिए ज्यादा हो गया साला. पण अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये आल्यानंतर कळतं, अरे ती लास्ट का प्यावी लागली, कारण तुला पहिला उचलावा लागला साल्या. तो पहिलाच उचलला नसता तर शेवटपर्यंत यायची गरजच लागली नसती. मी 2014ला मी मगाशी म्हणलं की त्या डॉक्टरकडे गेलेलो, त्या डॉक्टरने मला मेसेज दिलेला, तर त्या डॉक्टरकडे का गेलेलो, कुठे ना कुठे मला समजायला लागलेलं, कुठे ना कुठे घरातले प्रेशर करायला लागलेले की बघ आता समज, झोपेतनं जागा हो, चांगलं करिअर आहे, चांगली नोकरी आहे. ती मैत्रीण म्हणत होती, एक तर तू दारूबरोबर राहा, नाही तर माझ्याबरोबर राहा. म्हणून त्या मित्राकडे गेलेलो होतो, डॉक्टर मित्राकडे, की बाबा मला दारू कमी प्यायचंय, पण प्यायचे. मी 100 वेळा म्हणेन सोडेन, सोडलीच, पिणारच नाही. मी आज म्हणू शकतो की मी सोडलेली नाही, मी आज थांबवलेली आहे. पण त्यावेळेस मला असं वाटलं की कमी करूया, त्यांना त्रास होतोय ना, कमी करूया. पण माझ्याकडून कमी होत नव्हती, मित्राकडून कमी होत नव्हती. मग म्हणलंच एका सायकॅट्रीकडे जाऊ, जो माझ्या मित्राचा भाऊ होता, तो काहीतरी उपाय देईल. म्हणून त्याची अपॉइंटमेंट घेतली. तर डॉक्टरकडे गेलो, त्याला म्हणलं की मेरे को कम दारू पीने का यार. त्यांनी पाहिलं माझ्याकडे, तो म्हणला कम दारू पीने का दवाई नाही यार. मग म्हणलं आता पर्याय नाही. मग म्हणलं फाटलेली होती, कारण घाबरवलेलो होतो घरच्यांनी, मैत्रिणींनी, पैसे जरा कमी कमी व्हायला लागलेले, रेप्युटेशन कमी व्हायला लागलेली, समाजातलं स्टेटस कमी व्हायला लागलेलं. म्हणलं मग सोडायचं दे. म्हणलं सोडायचं पण नाहीये. मग म्हणलं तू हे स्टेटस्कोप घालून, हे क्लिनिक टाकून झक मारतोयस का? तू इकडे दाड्या करायला बसलायस का? असंच मला वाटलं. तो म्हणला की देर इज नो केमिकल सोल्युशन फॉर स्पिरिच्युअल प्रॉब्लेम. हा आध्यात्मिक आजार आहे,
किंवा आध्यात्मिक प्रॉब्लेम आहे, ह्याचं सोल्युशन सायन्सकडे नाहीये, सायकेट्रीकडे नाहीये. इट इज अ सम काइंड ऑफ इलनेस. हा एक प्रकारचा आजार आहे. म्हणजे हा डायरेक्टली मला आजारी म्हणतोय असा माझा गैरसमज झाला. आणि मी म्हटलं बाबा मी काय आजारी विजारी नाहीये आणि हा काय आजार नसतो. त्या येड्यांची ट्रीटमेंट करता करता तू येडा झालायस असंच मला वाटायला लागलेलं. सायकेट्रिक म्हणजे काय, वेड्या वेड्या लोकांची ट्रीटमेंट करतो आणि हाच वेडा झालाय. तो म्हणला जगाच्या पाठीवरती एक अल्कोहोलिक अनॉनिमस नावाची एक संस्था आहे, जिकडे एक सुधारलेला दारुडा दुसऱ्या सुधारण्याची इच्छा असणाऱ्या दारुड्यावर बोलतो आणि त्याची दारू थांबते. मी जोरात हसलो. मी म्हणलं एक दारुडा दुसऱ्या दारुडा बोलले की तिसऱ्या क्वार्टरचा बंदोबस्त होतो. मी बारमध्ये मॅनेजर आहे. 2 दारुड्या बोलल्यानंतर पुढचा बंदोबस्त होतो. आणि तू म्हणतोय एक दारुडा बोलतो दुसऱ्या दारुड्याची दारू थांबते. असं नाही होत. आणि हा आजार नाहीये, मी कुठे वाचलेलं नाहीये. आय एम अ व्हेरी मच एज्युकेटेड पर्सन. मी जिल्ह्यामध्ये 4था आलेलो आहे. मी बारमध्ये हजारो लाखो लोकांना दारू पिताना बघतो. मग ते काय आजारी म्हणून दारू प्यायला येतात? असं काही नसतं. मी तिकडून रागारागाने निघालेलो. दरवाजापर्यंत पोहोचेपर्यंत त्यांनी मला सांगितलं जसजशी दारू गरजेची होती, गरजेच्या सगळ्या गोष्टी ती ओढून घेते बाई. फार महत्वाचं वाक्य आहे माझ्यासाठी. जसं दारू गरजेची होते, गरजेच्या सगळ्या गोष्टी काढून घेते. आणि 2019 पर्यंत सगळं काय काढून घेतलेलं. डिपेंडन्सी ऑन अल्कोहोल एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेली होती की मला प्रत्येक गोष्टीसाठी दारूची गरज लागत होती. आय लॉस्ट माय कॉन्फिडन्स, आय लॉस्ट माय एनर्जी. हे सर्व काही गमावून बसलेलो होतो. रस्त्यावरून चालतानाही मला भीती वाटायची. लिफ्टमधून 7व्या माळ्यावर मी आज देखील राहतो, त्यावेळेस देखील राहत होतो. लिफ्टमध्ये येतानाही भीती वाटायची. जोरात कोणी बोललं तरी मला भीती वाटायची. पण ते 2 घोट गेल्यानंतर मी त्या रस्त्याच्या मधून चालायचो. त्या लिफ्टमधनं नागडा यायचो. ही किमया ती दारू करत होती. पण दारू पुढे मी हारलोय हे मान्य करत नव्हतो मी. त्यानंतर रिहॅबिलिटेशन झाले. तिकडेही ते सांगितलं गेलं, पण मी मान्य नाही केलं. 3-3.25 महिने रिहॅबमध्ये राहिल्यानंतर मला एचा मेसेज मिळाला. एचे मेंबर माझा फॉलोअप घ्यायला आले, मीटिंगमध्ये घ्यायला आले. आणि ते म्हणले की तू दारुडा आहेस का, तू तुझा पराभव स्वीकार करतोस का, तू शक्तीहीन आहेस का. मी म्हणलं काही नाही शक्तीहीन. मी काय लंगडा नाही, मला कोबड्यांची गरज नाही. तुम्ही किती वर्ष सोबर आहे? 24 वर्ष. काय उखाडलं तुम्ही? हे शब्द होते. मी स्वतःच्या घरात राहतो, स्वतःची गाडी आहे, बँक बॅलन्स नाही, कमवीन, लात मारेन तिथे पाणी काढेन. तुम्ही आज देखील भाड्याच्या घरात राहता, 24 वर्ष न दारू पिता. तुमच्या आयुष्याला आहे का नाही थुंकलं पाहिजे बोललो मी. तुम्ही कुठले झेंडे काढले? अहो तुम्हाला एक सांगतो आता, हा आजार बिजार नसतो. मापात कशी दारू प्यायची हे मी तुम्हाला सांगतो. त्या अल्कोहोलिक अनॉनिमसला, त्या डॉक्टरला, तुम्हाला मापात कशी दारू प्यायची, माझं एज्युकेशन आता मी उपयोगात आणणार. माझी आयडियाज मी आता उपयोगात आणणार. आणि कमी दारू प्यायला गेलो मित्रांनो. पहिल्या 2 दिवस मी व्यवस्थित दारू पिलो. त्याने आत्मविश्वास अजून वाढला. मी हसायचो मेंबर लोकांवर, त्या मीटिंगवर, त्या रिहॅबिलिटेशनवर, त्या डॉक्टरवर हसायचो. त्या WHO वर, ते WHO म्हणते ना इट इज अ किलर डिसीज, त्याच्यावर हसायचो. हे सगळं थोतांड आहे. मी कुठे हारलोय? मी आज दारूला 2 दिवसांपासून हरवतोय. माझ्यामध्ये ती शक्ती, माझ्यामध्ये ती युक्ती, माझ्यामध्ये ती बुद्धिमत्ता आहे. मी तिला पाहिजे तेवढीच पिऊ शकतो, हवी तेवढीच घेऊ शकतो, असं मी बोलायला लागलो. पण तिसऱ्या दिवशी मित्रांनो काय झालं माहिती नाही. मी कधी आलो माहिती नाही, किती प्यालो माहिती नाही, कुणी आणून सोडलं माहिती नाही, जेवलो की नाही माहिती नाही, कपडे कुठे काढले माहिती नाही, गाडीची चावी कुठे माहिती नाहीये, काही माहिती नाहीये, काही सुद्धा.
आणि सकाळी उठल्यानंतर मेंटल फिजिकल दोन्हीही क्रेविंग, फिजिकल क्रेविंग, मेंटल ऑब्सेशन, सेल्फ पिटी, स्वतःचा चेहरा पाहू नाही शकत. परत ते साहस आलेलं होतं, रात्री ते निघून गेलेलं होतं, भीतीग्रस्त, आतमधून बेचैन, अस्वस्थ आहे. आणि परत ते मन म्हणतं थोडी पी यार, थोडी पी, आणि परत प्यायला तोच पॅटर्न. परत रिहॅब मध्ये टाकलं. रिहॅब मध्ये कधी आणलं हे आठवत नाहीये, कुणी आणलं हे आठवत नाही. इकडे आल्यानंतर मित्रांनो, माझ्या हातामध्ये ते बिग बुक दिलं गेलं. मी आजही म्हणतो आणि नेहमी म्हणणार, बिग बुक इज माय फर्स्ट स्पॉन्सर. ते त्याच्या ठिकाणी योग्य, मी चुकलेलो आहे, माझ्या हातून चुका झाल्यात, पण बिग बुक हे आपला खरा मार्गदर्शक किंवा माझी उच्च शक्ती आहे असं बोलतो मी आज देखील. ते बिग बुक दिल्यानंतर मी खरोखर शक्तीहीन आहे का? मी शक्तीहीन हा खूप त्यांनी सौम्य वर्ड दिला. त्यांच्यामध्ये कदाचित ती नम्रता आहे आमच्या पूर्वजांकडे, की शक्तीहीन बोलले. मी त्याला लाचारच म्हणतो आता, की खरोखर त्या दारू पुढे लाचार आहेस का हे मला समजलं. ते बिलच्या कहाणीतून, त्या फ्रेडच्या कहाणीतून, त्या 25 वर्षांनी दारू पिणाऱ्या बिझनेसमॅनच्या कहाणीतून, रोलँड हॅझार्डच्या कहाणीतून, ह्यांच्या कहाण्यातून मला जाणवलं मित्रांनो, की तूही ह्यांच्यासारखा आहेस, तू काही वेगळा नाहीयेस. आणि त्यासाठी मला खूप त्या बिग बुकनी, आमच्या पूर्वजांनी जो ग्रंथ लिहिला त्यांनी मदत केलेली आहे. त्यावेळेस 12 प्रश्न होते, अगोदर 44, मग 20, आता 12. ते प्रश्न मी वाचले, ते बिग बुक वाचलं, आणि त्या प्रश्नांची उत्तरांमध्ये मी स्वतःला शोधलं. त्या बिलच्या कहाणीमध्ये मी स्वतःला शोधलं, त्या फ्रेडच्या कहाणीमध्ये, त्या जिमच्या कहाणीमध्ये, त्या बिझनेसमॅनच्या कहाणीमध्ये, त्या रोलँड हॅझार्डच्या कहाणीमध्ये मी स्वतःला शोधलं. मी इतरांना शोधायचो. तो बाजूवाला आहे ना, तो जिम आहे, त्याच्या बाजूवाला तो फ्रेड आहे. बिल कोण माहिती आहे का? माझा बाप होता. बिल म्हणजे माझा बाप असं मला वाटायचं. त्या दिवशी मला शोधावं लागलं, आणि त्यावेळी जाणवलं की अभय, तू 14 वर्षांमध्ये प्रामाणिकपणे दारू सोडण्याची इच्छा असताना तू सोडू शकलास का? कायमची सोडू शकलास का? सोडू शकलोय, पण कायमची सोडू शकलोय का? हा प्रश्न मला त्या बिग बुकनी, त्या प्रश्नांनी, त्या अनुभव कथनांनी मला विचारला. कायमची, ऑनेस्टली क्वाईट नाही, कायमची नाही सोडू शकलो. बरं, कायमची नाही सोडू शकलो, मग मापात पिऊ शकला, मॉडरेट करू शकला, कंट्रोल करू शकला? मी बोललो नाही, आय कुड नॉट कंट्रोल, आय कुड नॉट मॉडरेट. मॉडरेटही नाही करू शकलो, म्हणजे प्रमाणात पिऊच नाही शकलो, कमीही नाही करू शकलो. मग त्याच्या पुढे ते कहाण्या, ते बिग बुक, ते अनुभव मला सांगत होते, हे आमच्या बाबतीत पण झालं, की आम्ही कायमची सोडू नाही शकलो, आम्ही प्रमाणात पिऊ नाही शकलो, आम्ही कमी करू नाही शकलो, म्हणून आम्ही बेवडे आहेत. आणि त्यावेळेस ट्यूबलाईट पेटली, की यस, बेवड्याची संकल्पना फार मोठी नाहीये. जो देशी पितो, जो घरदार विकतो, त्याची बायको जाते, त्याची नोकरी जाते, त्याची दाढी वाढलेली असते, तो रस्त्यावर भीक मागतो, त्याला सकाळी 6ला उठावी लागते, त्याला चोरी करावी लागते, घर घाण ठेवावं लागतं, तो बेवडा नसतो. तो असेल की नसेल माहिती नाही, पण बेवडा कोण आहे? बेवडा तो आहे त्याला कायमची सोडता नाही आली आणि कमी पिता नाही आली, तो बेवडा आहे. तो बेवडा आहे. मी म्हणलं, मी शेवटला 3-4च पॅक मारायचो. मला त्या पुढच्या ओळींनी मला सांगितलं, की ते 3-4 पॅक प्यावेच लागतात. तुला प्यायची नसते तरीही प्यावेच लागतात, म्हणजेच तू शक्तीहीन आहे रे. पनवेल नगरपालिका स्टँड नाही मारून देत, तुम्ही 5 क्वार्टर पिता म्हणजे तुम्ही बेवडे, तुम्ही देशी पिता म्हणजे बेवडे.
कुठलीही नगरपालिका, महानगरपालिका डॉक्टर सॅम नाही मारून देत. तुम्ही शक्तीन झालाय असं बोलत नाही. हे स्वतः ओळखायचंय, स्वतः मान्य करायचंय. फार महत्वाचं आहे ते. किती पिलो, कुठली पिलो, किती वर्ष पिलो हे मॅटर नाही करत. प्यावी लागते ना झक मारून. आई बोलते नको पिऊ, आई बोलते जीव देईन, बॉस म्हणतो कामावरून काढेन, मैत्रीण म्हणते सोडून देईन, बहीण म्हणते मी ह्या घरात राहणार नाही हा दारू पिला तर, मित्र म्हणतात तर तू दारू पिलास तर माझा तुझा संबंध नाही, तरी तुला प्यावी लागते म्हणजेच तू बेवडाय साल्या. एवढे जण रडतात, विनवण्या करतात, हातापाय जोडतात, तरी तुला प्यावी लागते म्हणजेच तू लाचार आहेस, तू लाचार आहेस. फार मोठं याच्यामध्ये रॉकेट सायन्स नव्हतं. माझी आई रडायची, समजवायची, सांगायची, तरी मला दारू प्यावी लागायची. प्यावी लागायची हा फार महत्वाची गोष्ट आहे माझ्या बाबतीतली. मी माझ्यासारखे नाही बोलत. मला म्हणजे माझ्या अनुभवामध्ये तुम्हाला घेण्याचा काहीच अधिकार नाहीये. मला प्यावी लागत होती. एक घोट का होना प्यावी लागत होता म्हणजेच तू शक्ती नाही. मी काल ठरवलेलं असायचं की नाही आता बस हा शेवटचा आहे, आज मी ठरवलंय शेवटचा आहे आजच, उद्यापासून नाही पिणार. पण उद्या परत प्यावी लागत होती म्हणजेच तू शक्ती नाही. तू कुठल्या ब्रँडची पिलीस, किती वर्ष पिलीस, किती महिने पिलीस, किती दिवस पित होतास, किती पित होतास, केव्हा पित होतास, हा मॅटरच नाही करत मुद्दा. तुला प्यावी लागलीये ना बस, ही गोष्ट मॅटर करते माझ्या बाबतीत. मी तर ते असे अनुभव लिहिले मित्रांनो की मला उलटी प्यावी लागली, चोरी करून प्यावी लागलेली आहे, खोटं बोलून प्यावी लागलेली आहे, फसवून प्यावी लागलेली आहे. आणि मी फसवत कोणाला होतो तर मी स्वतःला फसवत होतो. मी स्वतःला फसवत होतो. मी कोणाला फसवत नव्हतो. मी माझ्या आईला फसवत, मी पिऊन आलो आईला कळालं नाही म्हणजे मी म्हणायचो येस, म्हातारीला नाही माहिती पडलं. मी त्यांना फसवलं. अरे मी स्वतःला फसवत होतो. माझ्याकडे ती शक्ती नाहीये. मला ती दारू शक्ती देत होती. माझ्याकडे त्या शक्तीचा अभाव आहे. लॅक ऑफ पॉवर इज अवर डायलेमा. सेकंड स्टेप म्हणते अरे साल्या तुझ्याकडे ती शक्ती नाहीये, ती शक्ती तुझ्यामध्ये असूच शकत नाहीये. तुझ्यापेक्षा मोठी शक्ती दारू, आणि दारूच्या तोडीस तोड एका शक्तीची गरज आहे, ज्याला हा म्हणतो ना काल गस्सक जंग, स्पिरिट कॉन्ट्रा स्पिरिटम. स्पिरिट म्हणजे दारू, कॉन्ट्रा म्हणजे त्याच्या विरोधात एका मोठ्या शक्तीची गरज आहे. मी म्हणायचो अल्कोहोल इज माय सोल्युशन, पण नंतर कळालं अल्कोहोल इज माय टेम्पररी सोल्युशन. टेम्पररी सोल्युशन. थोडी पिले की 6-7, 5-7 तास किक लागायची, त्याच्यानंतर डिपेंडन्सी, परत प्यावी लागायची. माझ्याकडे शक्ती नाहीये हो. भीतींना सामोरं जायची, परिस्थितींना सामोरं जायची. मी शक्ती नाही. मी सामना नाही करू शकत. एस्केपिझम फ्रॉम रियालिटी. मी वास्तवापासून पळतोय. मी पळपुट आहे आणि म्हणून मला दारू प्यावी लागते. आपली प्रार्थना म्हणते करेज टू चेंज द थिंग्स. गॉड, पण पहिला शब्द आहे गॉड. मी पहिला म्हणायचो करेज टू चेंज द थिंग, अल्कोहोल. मला दारूची गरज लागायची प्रत्येक गोष्टीसाठी. म्हणजे काय की मी ए मध्ये आल्यानंतर, दारू थांबल्यानंतर ती शक्ती माझ्याकडे येणार आहे नाही. ती शक्ती माझ्याकडे नाहीये आणि येणार देखील नाहीये. मला शक्तीचा शोध घ्यायचा आहे. अल्कोहोलिक इज ऑल अबाउट, तो अल्कोहोलिक अनोनिमस इज ऑल अबाउट, बिग बुक इज ऑल अबाउट, लिटरेचर इज ऑल अबाउट फूड अँड गॉड. अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये दोनच गोष्टी मिळतील संपूर्ण लिटरेचरमध्ये, वाङ्मयामध्ये.
अनुभव कथनामध्ये देव किंवा दारू, दारू किंवा उच्च शक्ती. मला संपूर्ण पराभव मान्य करावा लागणार. बिल म्हणतो त्याच्या वाङ्मयामध्ये की ही एकमेव अशी गोष्ट आहे जी मी 100% करू शकतो. माझी शक्तिहीनता मला 100% मान्य करावीच लागणार, नाहीतर ते मेंटल ऑब्सेशन येत राहणार. आणि ती रोजच्या रोज मान्य करायचं. म्हणजे आज 100% मान्य केली तर मी उद्या सोबर नाही राहणार, उद्या परत 100% मान्य करायचं. की मी माझ्या शस्त्रांचा, माझ्या अस्त्रांचा, म्हणजे कधीतरी, कसं तरी, कुठेतरी, केव्हा तरी थोडी पिन, हे माझे शस्त्र आहेत. दारुड्याचं सगळ्यात मोठं ऑब्सेशन काय? सम काइंड, सम हाव, आय ड्रिंक, आय विन द गेम, आय बीट द गेम. दारुड्याचं सगळ्यात मोठं मेंटल ऑब्सेशन करोडपती बनणं नाहीये. दारुड्याचं सगळ्यात मेंटल ऑब्सेशन मोठा बिझनेसमॅन होणं नाहीये. आणि तो करोडपती झाला, बिझनेसमॅन झाला, माझ्या बाबतीत तरी आहे, तरी मी पहिला घोट लगेच पिणार आहे. तर मला रोजच्या रोज सरेंडर करावं लागणार आहे. इफ मी जर सरेंडर नाही केलं, मी म्हणलं आज थोडे दिवस झालेत, थोडे आठवडे झालेत, थोडे महिने झालेत, थोडे वर्षे झालेत, माझ्यामध्ये ती शक्ती आहे, ती निर्माण मी केलेली आहे, तर बट्ट्या गोळ झाला. मग मला दारू प्यावीच लागणार. पनिशमेंट इज स्विफ्ट अँड शुअर. मीच माझ्या जीवनाचा ईश्वर करता धरता झालो तर मग वाट लागणार. माझ्याकडे शक्तीचा अभाव आहे आणि हे मला रोजच्या रोज मान्य करायचंय. आणि ते न मान्य केल्यामुळे 2.5 वर्षानंतर स्लिप व्हायला लागलेला आहे, आणि तो मीच आहे. मान्य नाही केलं. मी म्हटलं काही गरज नाहीये. ती पॉवर आता जनरेट झालेली आहे, आता इझी झालेला आहे गेम, अनमॅनेजेबल झालेलं आयुष्य मॅनेज झालेलं आहे, सगळं व्यवस्थित आहे. थोड्याफार अडचणी मी हँडल करू शकतो. आता गेम चेंज झालेला आहे, टेबल टर्न झालेला आहे, सगळं माझ्या हातामध्ये आलेलं आहे. हा ओव्हर कॉन्फिडन्स परत पहिल्या घोटाकडे घेऊन जातो. मला रोजच्या रोज शक्तीहीनता मान्य करणं गरजेचं आहे. मला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत स्वतःला आठवून देणं गरजेचं आहे की येस, आय एम पॉवरलेस. नॉट ओनली पॉवरलेस ओव्हर अल्कोहोल, पीपल, प्लेसेस, सिच्युएशन, सर्कमस्टान्सेस. मी फक्त दारू पुढे शक्तीहीन नाहीये, तर लोकांपुढे पण आहे. मी त्यांना नाही बदलू शकत. परिस्थिती पुढे पण आहे, नाही बदलू शकत. वेळेपुढे पण आहे, नाही बदलू शकत. जागेपुढे पण आहे, नाही बदलू शकत. मी लढतोय, हे का असं होतंय, हे कोण असं करतंय, की म्हातारीला का नाही समजत, त्या बॉसला का नाही समजत. हे जर मी लढत राहिलो तर मेंटल ऑब्सेशन येणार, चिडचिडे पण वाढणार, स्पिरिच्युअल बँकरप्सी वाढणार, मी अस्वस्थ होणार, मी वैतागणार, आणि जे मिळतंय त्याच्यामध्ये असमाधानी राहणार. आणि ते कधी ना कधी सुरुवातीला सौम्य मेंटल ऑब्सेशन असतं, पण जसजसे दिवस वाढतात त्याच्यावरती राईट ऍक्शन जर करत नाही, राईट डिसिजन घेत नाही, हायर पॉवरकडे जात नाही, तर मग ते ऑब्सेशन एवढं भयानक होतं ना मित्रांनो, की त्याला काढणं फार अवघड होतं. हा अनुभव मी घेतो. माझ्याकडे शक्तीचा अभाव आहे, हे रोजच्या रोज. आणि ती शक्ती मला कोण देणार? आज दारू निघालीये, आज दारू थांबलीये, मग ती शक्ती उच्च शक्ती देणार. माझ्यापेक्षा श्रेष्ठ शक्ती दारू, आणि दारूपेक्षा एक श्रेष्ठ शक्ती आहे जी मला दिसत नाहीये, जी मला दिसत नाही, पण ती आहे. ती तुमच्या बांधवांच्या माध्यमातून, बिगबुकच्या माध्यमातून, अनुभव कथनाच्या माध्यमातून, माझ्या आईवडिलांच्या माध्यमातून,
ती माझ्यापर्यंत पोहोचते. मला एक गोष्ट पटते, जसं मी हवेला पाहू नाही शकत ना, मग हवेचा काय घेतो मी, अनुभव घेतो. तसाच उच्च शक्तीला पाहायचं नाहीये, शोधायचं नाहीये, तिचा अनुभव घ्यायचा. मी मूर्ख आहे, मी तिला शोधतो मंदिरामध्ये, मस्जिदीमध्ये, दर्गामध्ये, गुरुद्वारामध्ये. त्याला गिव्ह अँड टेक रिलेशन ठेवतो. मी म्हणतो हे नारळ, हे मोदक, हे पेढे घे आणि मला नोकरी लावून दे, माझी सगळं संकट तू घे. असं नाही होत, असं होत नाही. ह्या समस्या मी निर्माण केल्यात, तर मला या समस्यांचं निवारण करायचंय. तो फक्त शक्ती देणार, तो डायरेक्शन देणार. ऍक्शन मला करायचे. 6 स्टेप 7 स्टेप तेच म्हणते. उच्च शक्ती आपल्याला मार्गदर्शन करणार आहे, उच्च शक्ती आपल्याला रस्ता दाखवणार आहे. मग ती उच्च शक्ती कुठे? बिग बुक, लिटरेचर, मीटिंग, स्पॉन्सर, फेलोशिप मेंबर, कुटुंब. आता काही दिवसांपूर्वी त्रास होत होता कामाचा, लोड आलेला. कुटुंबातली लोक आली, कार्यक्षेत्रातली लोक आली, हे मेंबर आले, त्यांनी मार्गदर्शन केलं, त्यांनी शक्ती दिली. आपला कार्यक्रमाचा अनुभव अशा शक्तीचा आहे ना. ही शक्ती बोलण्यातून मिळते मला. मग मला काय करावं लागेल ती शक्ती घेण्यासाठी? सातत्याने मीटिंग, सातत्याने 12 पायऱ्याचं माझ्या कसोशीने किंवा माझ्या क्षमतेने मी आचरण करायचा प्रयत्न करतो आणि संपर्क करायचा प्रयत्न करतो. 100% कधी घेऊ शकतो? जेव्हा मी बोलतो, ऐकतो, करतो, तेव्हा ही पायरी 100% होते. फक्त ऐकणं गरजेचं नाहीये, करणंही गरजेचं आहे. फक्त ऐकणं आणि बोलणं पण गरजेचं नाही, करणंही गरजेचं आहे. ह्या तिन्ही गोष्टी होतात तेव्हा मी ही पायरी 100% घेतो. मला माझ्या जीवनातली शक्तीहीनता मान्य करावी लागते. मी बायकोला नाही बदलू शकत, तिची चिडचिडा स्वभाव आहे. माझ्या बॉसला नाही बदलू शकत, त्या परिस्थितीला, ह्या वेळेला नाही बदलू शकत, हे संकटांना नाही आता बदलू शकत. मला वाटतं रिवाइंड जावं जरा. होणार का तसं? नाही होणार, होऊच नाही शकत ना. पण ही 100% घेण्यासाठी मला माझ्या अस्तव्यस्ततेवरही काम करायला लागतं. आणि ही अस्तव्यस्तता अनमॅनेजेबिलिटी मॅनेजेबिलिटी मध्ये कन्व्हर्ट व्हावी म्हणून BW 12 पायऱ्या दिलेल्या आहेत, पुढच्या 11 पायऱ्या. त्याला माहिती होतं दारुड्यांनी शक्तीहीनता मान्य केली की त्याची दारू थांबेल. पण जीवनामध्ये जी संकट आहेत, जीवनातल्या ज्या समस्या आहेत, जे जीवन आपल्याला जगायचे सुंदर जीवन, हे जगण्यासाठी पुढच्या 11 पायऱ्या फार गरजेचं आहेत. ते बिलच्या लक्षात आलेलं होतं. ते कदाचित माझ्या त्यावेळेस लक्षात नाही आलं, पण आता लक्षात येतं. मी खूप शेअरिंग खूप कमीच करतो, नाहीच्या बरोबर. पण ते दिनकर भाऊ खूप दिवसापासून बोलत होते आणि आज मला सुट्टी होती. पण एक गोष्ट मला कसोशीने जाणवते, बोलण्यापेक्षा करणं फार गरजेचं आहे. आणि ए मध्ये ज्यावेळेस मी परत आलो, त्यावेळेस मला वाटलं अस्तव्यस्तता म्हणजे काय? पैसे गेले, नोकरी गेली, छोकरी गेली, इज्जत गेली, मान सन्मान गेला, ही अस्तव्यस्तता मला वाटायची. पण ज्यावेळेस मी परत स्पॉन्सर घेऊन कार्यक्रम सुरू केला, त्यावेळेस मला परत लक्षात आलं की हे परिणाम आहेत. दारू पिल्यामुळे नोकरी जाणारच आहे. कोणाची नोकरी टिकते का? नाही. प्रमोशन होतं का? नाही. पैसे मिळतात का? नाही. बायको म्हणते का वा वा 2 क्वार्टर पिऊन आल्या, थांबा जरा, ओवाळणी करते, हार घालते, असं होतं का? नाही होत. मग हे परिणाम आहेत, ही अस्तव्यस्तता नाहीये. दारूनी दिलेले परिणाम, हे दारूनी दिलेले परिणाम आहेत. ही अस्तव्यस्तता होऊच शकत नाही, असूच शकत नाही. मग अस्तव्यस्तता काय? ऍक्च्युअल अस्तव्यस्तता म्हणजे काय? तर ह्याच्यामध्ये लँग्वेज ऑफ वर्ड मध्ये बिलने सांगितलं की इमोशनल सोव्हरिटी इज अवर नेक्स्ट फ्रंटियर. इमोशनल हँगओव्हर मधनं बाहेर पड चालल्या. तू दारूच्या हँगओव्हर मधून बाहेर पडालास, त्या भावनिक जो हँगओव्हर आहे ना त्यातून बाहेर पड. आय एम व्हेरी मच सेन्सिटिव्ह पर्सनॅलिटी. मी खूप भावनिक आहे.
ओव्हर सेन्सिटिव्ह आहे, भावनिकरित्या मी आजारी आहे म्हणलं तरी चालेल. एक फ्रिक्शन ऑफ सेकंड मध्ये मी डिस्टर्ब होतो. फ्रिक्शन ऑफ सेकंड. मी आता आनंदी आहे, मला डिस्टर्ब करणं खूप सोपं आहे सर. क्षणामध्ये मी डिस्टर्ब होतो यार, वेळ नाही लागत. तर बिलनी सांगितलं आपल्याला की भाई तुम्ही इमोशनल हँगओव्हर के ऊपर आप काम करो. हा खूप कळीचा मुद्दा आहे माझ्यासाठी. भावनिक हँगओव्हरवर काम करण्यासाठी त्यांनी काही प्रश्न मला विचारले किंवा त्यांच्या अनुभव कथनामध्ये त्याची उत्तरही त्यांनी दिलेत. तो म्हणतो की तुझे पर्सनल रिलेशनशिप कसे आहेत रे अभय? मी म्हणलो खूप छान आहेत, दारू नाही पित ना, खूप छान आहेत. खूप जण तारीफ पण करतात. नाही नाही, पर्सनल रिलेशनशिप म्हणजे काय? पर्सनल रिलेशनशिप म्हणजे हार्ट टू हार्ट रिलेशनशिप आहेत का? म्हणजे तू आईला आईचा दर्जा देतोस, बहिणीला बहिणीचा दर्जा देतोस, किंवा त्या मुलाचा दर्जा तुला देतात का? आणि इकडे मला उत्तर माझ्या स्पॉन्सरकडून मिळतं. तो म्हणतो दारुड्याला प्रेम मिळतं, इज्जत नाही मिळत. दारुड्याला प्रेम मिळतं, इज्जत नाही मिळत. कारण त्यांनी इमोशनल अनमॅनेजेबिलिटीवरती काम केलेलं नसतं. कारण त्याचे व्यक्तिगत नातेसंबंध फार चांगले नसतात. तो म्हणतो ही माझी बायको आहे, तो म्हणतो ही माझी बहीण आहे, पण त्यांना काय हवं आहे ते न सांगता तू समजू शकतोस का? जसं त्या ईश्वराशी डिस्कनेक्ट झालो ना, तसं मी त्या लोकांपासून डिस्कनेक्ट झालेलो आहे. मग ईश्वराशी डिस्कनेक्ट झालो, मग दारूशी जोडला गेलो. आता ह्या लोकांपासून डिस्कनेक्ट झालो की अनैतिक संबंधांशी जोडला जाणार, अनैतिक लोकांशी जोडला जाणार. आणि अनैतिक गोष्टी आल्या की मग दारू येणारच आहे. बरं, दारू नाही आली तरी तू ड्राय टर्न सोबरच राहणार आहेस. तू आध्यात्मिक प्रगती, आध्यात्मिक विकास करूच नाही शकणार रे. आणि मग माझ्या लक्षात आलं पर्सनल रिलेशनशिप हार्ट टू हार्ट नाहीत. म्हणजे आईला आईचा दर्जा नाही देत म्हणजे मी तिला नोकरानीसारखं, म्हणजे मला काय हवंय ते मी ऑर्डर फरमाईश करतो. बायकोनी काय केलं पाहिजे मी हे तिला सांगतो, नाही ऐकलं की मग दे दनादन. तर पर्सनल रिलेशनशिप चांगले नाहीयेत. समाजामध्ये गिव्ह अँड टेक रिलेशनशिप आहेत. मी आज तुला दिलंय तर तू उद्या मला दे. नाही दिलं की मी चिडतो, रागावतो, संतापतो, अॅग्रेशन मोडमध्ये जातो, रिॲक्शन मोडमध्ये जातो. म्हणून माझे पर्सनल रिलेशनशिप चांगले नाहीयेत. मी आज म्हणतो हे माझे सगळे मित्र आहेत, पण मनापासूनचे मित्र आहेत का? म्हणजे तू त्यांच्या डोळ्यात पाहून ओळखू शकतोस का ते आज आनंदी आहेत की दुःखी आहेत? ते तुझ्याशी नाही बोलले तर तुझा दिवस चांगला जातो का? मी म्हटलं कोणी फोन नाही केला तरी आपल्याला चालतं. हाच तर प्रॉब्लेम आहे ना, हाच तर मेन प्रॉब्लेम आहे दारुड्याचा. दारुडा पर्सनल रिलेशनशिप मेंटेन नाही करत. आणि मगाशी ते अमृत भाऊ असले ना, जे जगाला देईल तेच जग देणार आहे. तू जसं त्यांना देणार टीट फॉर टॅट, ते पण तुला तसंच वागवणार. तू आईचा दर्जा नाही दिला की ते मुलाचा दर्जा नाही देणार. तू तिला बायकोचा दर्जा नाही दिला की ती नवऱ्याचा दर्जा नाही देणार. आता त्यांना नाही दिला तरी चालतो, ते दारुडे नाहीत, पण मला द्यावाच लागतो ना. नाही दिला की त्यांना दाखवतो साला. पहिला होता ना अभय, पिऊन यायचा आणि मग हे गप बसायचे, उलट उत्तर देत नव्हते. रिस्पेक्ट शुड बी कमांडेड, नॉट डिमांडेड. माझं कसं आहे माहितीये का, डिमांड करतो मी. रिस्पेक्ट पण डिमांड आहे माझा. त्या ईश्वराकडे पण डिमांड, सगळ्याच बाबतीमध्ये डिमांडिंग आहे. तर नाही, असं नाही राहिलं पाहिजे. आणि माझ्यानुसार नाही राहिले, वागले, मी संतप्तो, चिडतो, रागावतो, घरातलं वातावरण खराब करतो. तर पर्सनल रिलेशनशिप माझे चांगले नाहीयेत. मी आज कितीही जरी म्हणलो तरीही तेवढे मेंटेन नाहीयेत. मग त्या करण्यासाठीच मला 12 पायऱ्या करायच्या. सिटीजन अगेन, परत नागरिक बनवतो. आम्ही सडलेले किंवा आम्ही कचरा म्हणून फेकले गेलेलो आहे बिल म्हणतो. घरच्यांनी का सहन केलंय, तर ते फेकू नाही शकत.
ते मारू नाही शकत, ते सोडू नाही शकत, म्हणून ते सहन करतात. पण खरोखर मनापासून ते प्रेम करतात किंवा इज्जत देतात का? तर नाही. कारण मी त्यांना तशी वागवलेलं आहे. मी त्यांना तसं जगवलेलं आहे. तर आज माझ्यावर आहे ते. कुठलीही एक्स्पेक्टेशन, इच्छा आणि अपेक्षा न ठेवता ते नातेसंबंध जपणं माझ्यावर आहे. त्यांच्यावर नाही. ते करणारच आहेत. किंवा ते सुरुवातीला नाही करतील तरीही आता स्पॉन्सरशी मी बोललो ना, तो म्हणाला की कैसा रहता है, तो साउथ इंडियन है. तो म्हणाला की देखो कैसा होता है, तुम इतना साल उनको तकलीफ दिया तो तुमको कुछ साल तकलीफ झेलना पड़ेगा. अब वक्त तुम्हारा है. ही गोष्ट पटते. पण कधी कधी पटलेली गोष्ट आहे ना समजत नाही मित्रांनो. तो लपलेला अभय आहे ना, तो बाहेर येतो. पण तो दादागिरी करतो, वर्चस्व गाजवतो, स्वतःच खरं करायचा प्रयत्न करतो. आणि म्हणून मला ह्या 12 पायऱ्या मला परत जागेवरती आणतात. फुल ऑफ फिअर, मी भीतीग्रस्त आहे. प्रचंड भीती आहेत. प्रचंड. आणि या भीत्या आहेत ना, त्या भीत्या मला जगू नाही देत. मोकळेपणाने नव्या पायरीनंतरची आश्वासन आहे. नव्या स्वातंत्र्याची जाणीव होईल. अरे घंटा स्वतंत्र, कुठलं स्वतंत्र? इथे भीतीग्रस्त आहे मी, आनंदी आहे का? हॅट. कसली भीती? पहिली भीती आई माझी प्रॉपर्टी बहिणीच्या नावावर करेल, ही भीती. बायको दुसऱ्यावर पळून जाईल, ही दुसरी भीती. तिसरी भीती काय माहितीये? नोकरी जाईल. चौथी भीती बिझनेसमॅन होईल की नाही, पैसा कमवेल की नाही, समाजात इज्जत मिळेल की नाही, सोबर राहील की नाही. काय भीत्यांनी, हा किती छोटा शब्द आहे, पण हा साला मला जगून नाही देत ना. त्या स्वातंत्र्याचा अनुभव नाही घेऊन देत. संपूर्ण भीतीग्रस्त आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये मला भीती वाटते. मग ती भीती घालवण्यासाठीच तर पहिला गोड उचल झाल्या मारतो. मग बघ कशी भीती जाते. आणि बिल्ली आजचं डेली रिफ्लेक्शन पण तसंच बोलतं. त्या भीत्याच्या मुळापर्यंत जावं लागेल. त्या भीत्या कुठून निर्माण होतो ते पाहावं लागेल आणि श्रद्धेला वाढवावं लागेल. भीतीसाठी श्रद्धा. पण तो श्रद्धेचा प्रवास फार खडतर आहे. कारण त्या श्रद्धेमध्ये कृती लपलेली आहे. भीती जगून नाही देत यार. मी आज म्हणतो मी परमेश्वरावर सोडलंय, पण थोडं टेन्शन येऊ द्या, थोडी इन्सिक्युरिटी येऊ द्या. बघा, ईश्वराकडे जात नाही, स्वतःच ईश्वर होतो किंवा सगळी सूत्र स्वतःच्या हातामध्ये ठेवायचा प्रयत्न करतो. आणि एकदम लास्ट टोकाला मग ईश्वराकडे जातो, तेव्हा समजतं अभी मेरे हात में कुछ नहीं है. पहिलं करून बसतो आणि ते बिघडायला लागलं आणि बिघडून गेलं, मग म्हणतो हे प्रभू वाचव आता, हे ईश्वरा वाचव आता. त्या भीत्यांनी मला दारूकडे नेलेलं आहे मित्रांनो. मला जगून नाही दिलेलं. आज देखील आहेत, पण त्याच्यावरती काम चालू आहे. का मारतात का? त्या कुठून निर्माण होतात ते पाहतोय. फायनान्शियल इन्सिक्युरिटी बद्दल भीती नाहीये, किंवा बायको पळून जाईल याची पण भीती नाही. पण मधून एक फ्रिक्शन ऑफ सेकंडसाठी काय विचार चमकून जातो, परत साला त्या भीत्या येतात. समजत नाही राव. उदाहरण सांगतो तुम्हाला. काही दिवसांपूर्वी एका जुन्या बॉसकडे मी काम करायचो, त्याला भेटलो. त्याला कळालं की दारू नाही पीत. पण मला काय भीती वाटली, तो आत्ताच्या बॉसला सांगेल इसको काय के लिए काम पे रखा है, एक नंबर का बेवडा आहे. त्यावेळेस प्रार्थना केली, माझ्या हातामध्ये हे आहे का? नाहीये. मग का घाबरतोस? केलेलं कांड आणि उद्याची चिंता सतावते हो, त्रास देते. रिअल हेल्प टू अदर पीपल हा प्रश्न परत तो विचारतो अस्तव्यस्ततेमध्ये. मी म्हणतो अरे ह्या बाबतीत मी खूप मोठा माणूस आहे. म्हणजे मी प्रामाणिकपणे खूप लोकांना मदत करतो. तर ज्यावेळेस मी ह्या गोष्टीचे आढावा घ्यायचा प्रयत्न करतो ना,
त्यावेळेस समजतं काही प्रामाणिकपणे मदत नाही करत. ग्रँडोसिटी पायी मी फक्त मदत करतो. बडप्पन, वाहवाही, मोठेपणा. म्हणजे अभय ह्यांचा गॉडफादर आहे, अभय ह्यांचा करता धरता आहे, अभयनी ह्यांना वर आणलं, अभयनी सर्व केलं. म्हणून तर ह्या गोष्टी माझ्या लक्षात आल्या की मी एकाला कामाला लावलं. तर का लावलं? तर त्यांनी सांगावं सगळ्यांना, अभय भाई जैसा सॉलिड आदमी कोई नाही आहे. मी एखाद्या माझ्या मैत्रिणीला मदत केली तर का केली? ती मैत्रीण आहे म्हणून नाही हो, ती बाई आहे म्हणून. हे मागच्या इन्व्हेंटरी मध्ये मला दिसलेलं आहे. पण आज तसं नाही हो. तर मदत करायची तर निस्वार्थी होऊन करायची, अथवा करायची नाही. मदत करायची तर कुठल्याही इच्छा अपेक्षा ठेवता न करायची. पहिलं माझ्या इच्छा असायच्या, मी याचा मेसेज द्यायला न्यू कमरला जायचो ना, किंवा त्याला गाडीवर घेऊन जायचो, तर ही अपेक्षा असायची. मी आज म्हणतो रिअल हेल्प टू अदर पीपल खूप लोकांना गेली, ह्याचं उदाहरण आहे. त्या न्यू कमरनी त्या मीटिंग मध्ये नाव घेतलं पाहिजे, अभय भाई क्या आदमी है, ऐसा मेंबरिश नहीं है पनवेल में. पनवेल में क्या पूरे अल्कोहलिक की हिस्ट्री में अभय सारखा आदमी नाही आहे, असं बोललं पाहिजे. नाही बोललं की म्हणायचो ह्यांच्या यायला ह्याला घेऊनच नाही गेलं पाहिजे. ह्यांच्या प्रॉपर डेला, ह्यांच्या कार्यक्रमाला मी पहिली शेअरिंग दिली पाहिजे. नाही दिली की सगळं क्रेडिट मला दिलं पाहिजे. नाही दिलं की मी नाराज होतो, चिडतो, रागावतो, संतापतो, आणि त्या व्यक्तीबद्दल राग, खुन्नस निर्माण करतो. आणि खुन्नस काय आहे? नंबर 1 क्रमांकाचा शत्रू, क्रमांक 1चा शत्रू आहे माझ्यासाठी. तर मदत करायची तर कुठलंही इच्छा अपेक्षा ठेवून करायची नाही. अनहॅपी, दुःखी आहे मी, हो आहे, खरोखर आहे. दुःखी कसं आहे? तर आहे त्याच्यामध्ये समाधान नाहीये. सगळ्यात महत्वाचं, अजून पाहिजे, अजून पाहिजे. आहे त्याच्यामध्ये समाधान नाही घेता येत मला. हे वॉन्ट्स अँड नीड्सचा फरक नाही कळाला थर्ड स्टेप मध्ये मला, की व्हॉट इज युअर बेसिक नीड्स. अल्कोहलिक अनॉनिमस मध्ये सगळे बांधव जर म्हणजे वॉन्ट्सचा कार्यक्रम असता तर आज करोडपती झाले असते ना. वॉन्टचा कार्यक्रम नाही, अल्कोहलिक अनॉनिमस हा नीड्सचा कार्यक्रम आहे. तर माझी बेसिक नीड्स काय? सोबिरिटी, सेरेनिटी, स्पिरिच्युअलिटी, 2 वेळचं जेवण कमवू शकतो, घर चालवू शकतो. तर ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. वॉन्ट्स अँड नीड्स मधला फरक कळाला की मी दुःखी नाही राहणार. त्या ज्या प्रश्न विचारलेले आहेत ह्या सगळ्या पायऱ्यांना म्हणजे मिश्रित आहेत. मी ज्यावेळेस हे परत करायचा प्रयत्न करतोय, आजही झालेल्या नाहीयेत. मी 100% आज पायरी घेतली की नाही, किंवा घेतलेलीच आहे असं ठासून पण नाही बोलू शकत. पण मी आज दारू नाही पिलो, आणि आज प्यायची इच्छा नाहीये. झोपताना परत प्रार्थना करणार. रिअल हेल्प टू अदर पीपल कुड नॉट कंट्रोल इमोशन नेचर. भावनांवरती नियंत्रण नाहीये, नाही, अजिबात नाहीये. ऍक्शनला रिॲक्शन. चांगलं बोललं तरी असं वाटतं ह्याला, यार मी जर राजा असतो ना तर ह्याला एक राज्यच दिलं असतं. असं आहे माझं. म्हणजे मला मला नोकरी लागली, एक उदाहरण सांगतो, वेळ फार कमी आहे. नोकरी लागली, मी नोकरी लागली, अपॉइंटमेंट लेटर आलं, म्हणून मी माझ्या अंगठी घालून माझ्या मित्रांना पार्टी दिली. मी नोकरी जॉईन नाही केली, सॅलरी नाही आली. एवढा आनंद की त्या दिवशी, तेवढा आनंद ह्या जगामध्ये, ह्या पृथ्वीवरती कोणाला झाला नसेल. आणि मला जर दुःख आलं, माझी मैत्रिणी सोडून दिलं, तर एवढं दुःख की ह्या त्या दिवशी ह्या पृथ्वीवरती माझ्या एवढा दुःखी कोणीच नाही. आणि आनंद आणि दुःख दोन्ही व्यक्त करायला मला मद्याचा पहिला घोटच उचलावा लागतो. मी व्यवस्थित राहू शकत नाही, कुड नॉट मेक अ लिव्हिंग. नाही राहू शकत मित्रांनो. मी एका ठिकाणावर टिकू नाही शकत, एका जागेवर स्थिर नाही राहू शकत. माझे चंचल मन आहे, चंचल भावना आहेत, माझ्या चंचल विचार आहेत. ह्या गोष्टी मला सातत्याने जाणवल्या मित्रांनो. आणि ह्या प्रश्नांची उत्तरं मला शोधावी लागतात, आणि रोजच्या रोज हा आढावा घ्यावा लागतो. मला सेंट फ्रान्सिस्कोची प्रेयर असेल, फर्स्ट स्टेप प्रेयर असेल, सेकंड स्टेप प्रेयर असेल, थर्ड स्टेप, फोर्थ स्टेप, फिफ्थ स्टेप,
मला रोज बोलावे लागते. आता हे रुटीन झालंय. मध्ये रुटीन तुटलेलं. परंतु आज परत प्रत्येक दिवस काहीतरी शिकवून जातो. प्रत्येक दिवशी मला माझ्या शक्तिहीनता आणि माझी अस्तव्यस्तता दिसते. कारण आमच्याकडे गेस्ट खूप होते. मंडेला मी नवीन रेस्टॉरंट जॉईन केलं आता. तर तिकडे खूप गेस्ट होते कारण मंडेला बिझनेस असतो, व्हेज रेस्टॉरंट. एक गेस्ट मला खूप उलट बोलला आणि मला असं वाटलं ह्याच्या ह्याला एक दोन वाजवावे नाही तर ह्याला सांगावं मी कोण आहे, माझी पोझिशन काय, मी कुठे राहतो. पण मला त्यावेळेस लक्षात आलं की नाही, तुझ्याकडे पोझिशन असला तरी तो तुझा गेस्ट आहे. आणि आमच्याकडे एक पॉलिसी आहे, गेस्ट इज ऑलवेज राईट. तू बोलतोय ना, ठीक आहे. माझी इंडस्ट्री सर्व्हिस इंडस्ट्री आहे. जर मी या छोट्या छोट्या गोष्टींना हजम नाही करू शकत, छोट्या छोट्या राग अपमानांना मी सहन नाही करू शकत, तर जीवन नाही जगू शकणार. तर मी सॉरी म्हणलं, मी अपोलोजाइज केलं, मी सर्व्हिस दिली आणि ते गेले. मला ते थँक्यू नाही बोलले किंवा परत उलट्या नाही बोलले. परंतु मला जाणीव झालेली आहे की मला छोट्या छोट्या गोष्टींवरती नियंत्रण मिळवता येत नाहीये. मला त्यासाठी सातत्याने तुमच्यामध्ये यावं लागतं. ईश्वराला बोलावं लागतं की बाबा मला ते करेज दे. ते सगळं सहन करण्याचं करेज दे. बाकी काय नको देऊ. पैसे मी कमवेन पोटापाण्यापुरते. पण ह्या गोष्टी सहन करताना त्रास होतो. राग येतो, चिडचिडेपण वाढतो. मी इम्पेशन्स आहे. मी आरंभशूर आहे. मी आज सुरुवात केलीये, परंतु मी ह्याचा अंत करू शकतो का? हे मला कधी-कधी वाटतं. पण आपला कार्यक्रम परत सांगतो, पुढचा विचार नको करूस, आजचा विचार कर. आणि आजचा दिवस सुंदर आहे. गेल्या काही दिवसांपासून स्वतःला गुंतवून ठेवलंय. जेव्हा वेळ मिळतो, त्यावेळेस मीटिंग करतो. जेव्हा वेळ मिळतो, तेव्हा 12 स्टेप प्रोग्राम प्रॅक्टिस करतो. म्हणजे लिहायचा प्रयत्न करतो परत एकदा. वेळ मिळतो स्पॉन्सरशी बोलतो. वेळ मिळतो कुटुंबामध्ये वेळ देतो. वेळ मिळतो स्वतःला वेळ देतो. स्वतःला वेळ देतो मी. एक अर्धा तास का होईना, मी फोन उचलत नाही. तो कोणाशी बोलत नाही. तर ह्या गोष्टींमुळे मला फायदा होतोय. आज शक्तीहीन आहे. आज देखील जीवन अस्तव्यस्त झालेलं आहे. मी कोणीही स्टार स्पीकर नाहीये. परंतु माझ्या अनुभवकथनातून मी बोलायचा प्रयत्न केला. ह्या समूहाचे मनापासून आभार. मला त्यांनी आज बोलण्याची संधी दिली. आपण ऐकलं, मला बोलण्याची संधी दिली. धन्यवाद.